नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी आले मुरांबाच्या सेटवर आणि चक्क 7 वर्षांनंतर म्हणजे अक्षय तोच आहे, पण काहीतरी ट्विस्ट बघायला मिळणार आहे। तर आपण त्यालाच विचारूया की काय आम्हाला बघायला मिळणार आहे वेगळं, किंवा त्याला कसं वाटतंय आता। हाय, कसं आहेस? हाय, मस्त मस्त मजेत, एकदम छान। येस, खूप छान वाटतं की सडनली 1100 एपिसोडचा टप्पा आणि हा ट्विस्ट डिरेक्टली 7 वर्षानंतर। काय सांगशील, कितपत वेगळेपणा जाणवतोय किंवा काय असं नवीन अनुभवायला मिळणार आहे आता आम्हाला? कारण 2025 मध्ये डायरेक्टली 7 वर्षानंतरच आम्हाला बघायला मिळतं, यात काय अजून हवं, नाही का? म्हणजे आमच्या सेटवर काम करणारी जी कोणी मंडळी आहेत ती इतकी नशीबवान आहेत की 7 वर्षानंतर काय घडणार आहे हे तुम्हाला आज मी सांगू शकतो। 32 साली हवा किती छान स्वच्छ झालेली आहे, रस्त्याचं ट्रॅफिक कमी झालेलं आहे, खड्डे कमी झालेले आहेत, माणूस आनंदी झालेला आहे, जगातली युद्ध संपलेली आहेत, माझी मुलं मोठी झालेली आहेत। फार काही 7 वर्षात बदलेलं असं मला वाटत नाही। माझे केस अजून पांढरे झालेले नाहीये। हे बघा, म्हणजे हा केस अजून पांढरे झाले नाहीयेत, पण 7 वर्ष झालेत, हेच काहीतरी वेगळं आहे। पण हा सगळा गमतीचा भाग, कारण आम्हाला स्वतःला हे असंच एंटरटेन करत राहतो, तर आम्ही एंगेज राहू शकतो, आमची डोकी एंगेज राहू शकतात। पण असं प्रत्येक सिरियलच्या बाबतीत किंवा सिनेमांमध्ये असतं ना की कुछ साल बाद, तर त्यातलाच प्रकार आहे। तर 7 वर्षानंतर करेक्ट। तर रमाक्षयची कुठल्या नोटवरती भांडणं झाली होती, काय गैरसमज झाले होते, ते कोण निर्माण केले होते, हे सगळं आपण बघितलंच 1100 भागांपर्यंत। पण या गोष्टीमध्ये आणखीन पोटेन्शियल शिल्लक आहे। जेव्हा चॅनलला कळलं, लेखकांना कळलं, क्रिएटिव्ह लोकांना कळलं आमच्या, तेव्हा हे दिग्दर्शक आणि आम्ही सगळे कलाकार हे फक्त एक्झिक्युटर असतो, त्यातली प्यादी असतो। मुळात तो अख्खा पट तयार करणं, त्याच्यावरची सगळी प्यादी रचणं, आम्हाला कुठल्या घरात ठेवणं, हे सगळं ते ठरवतात। त्याच्याशी आम्हाला आमचा तो सेच नसतो। आम्ही त्या हुद्द्यावरच नाही, आम्ही तेवढ्या सिनियर पोझिशनवरच नसतो। पण आम्ही जे काम घेतलेलं आहे, ज्या युद्धात उतरायचं आम्ही ठरवलेलं आहे, ते युद्ध लढण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसतो। तर ते प्रामाणिकपणे करणं हे एका कलाकाराचं कर्तव्य आहे। तर ते आम्ही करतोय, 1100 भागांपर्यंतही केलं आणि यापुढेही जितके काही 100 एपिसोड ही मालिका चालेल ते प्रामाणिकपणे करणं हे आमच्या हातात आहे। येस, नक्कीच। आणि खूप छान वाटतंय की हीच एनर्जी आहे तुझ्याकडे, जी सातत्याने असते आणि तीच आम्हा प्रेक्षकांना आणि आम्हाला देखील खूप आवडते। कुठेतरी आता एक बाबा झालायस तू, म्हणजे ऑन स्क्रीन, जो की तू आधी पण खूप छान बाबा असणार आहेस, यात काही वाद नाहीये। पण एक आता स्क्रीनवर बाबा झालायस, तर काय सांगशील रे, कितपत? कारण बाबा हे काय म्हणतात, ते कर्तव्य पार करणं किंवा आणि ते आता अनुभवतोस, कितपत छान वाटतंय तुला, कसं वाटतंय? नाही, डेफिनेटली खूप वेगळं आहे। आणि आता घरी मी बाबा म्हणून त्यांना असा जागेपणी भेटतच नाही कधी, ते विचार झोपलेले असतात निघताना, आणि त्यामुळे पण मला या सगळ्यातनं सुद्धा एक खोटा बाबा का होईना हे प्ले करताना एक मजा येते। पण या खोटा बाबा प्ले करतानाही जर पटकन जरा इथून निघून मला माझी मुलं जागी असताना घरी पोहोचलं तर आणखीन आनंद होईल। कारण मी त्या कलाकारांपैकी सुद्धा नाहीये की मला घरी ती नाती मिळत नाहीत म्हणून मग मी इथे माझी आई शोधतो, माझी आत्या शोधतो आणि मावशी शोधतो आणि काय ए डॅडी, तू माझा डॅडी, तू माझी मम्मी, मी त्यातलं नाहीये। आपले आई बाबा हे खरे आई बाबा ते असतात जे घरी असतात, आपली जी बायको आहे ती खरी ती असते, बाकी हे सगळं खोटं असतं। पण त्याच्यात मैत्री शोधतो मी या सगळ्यामध्ये, तर हिच्याशी माझी मैत्री खूप छान झालेली आहे आणि आमचेच सगळ्यात जास्त सीन असल्यामुळे तीही खूप कम्फर्टेबल आहे आणि मीही खूप कम्फर्टेबल आहे, आणि मुळात खूप हुशार मुलगी आहे। अच्छा, म्हणजे परफेक्ट मुलगी मिळालेली आहे तर तुला, आहे ना? कारण दोघंही अगदी हुशार काय म्हणायला हरकत नाही। हुशार या आहे की तिला पटकन कॅमेरा अँगल कळतो, लेन्स कळते, चीट केलं तर कळतंय, लाईन्स मध्ये बदल केले तर लगेच कळतायत। तर लहान मुलांकडनं काम काढून घेणं फार ट्रिकी असतं, ते नशिबानी शिवानी सारख्या आमच्या लहान मुलीकडनं आम्हाला काम काढून घेता आलं, म्हणजे तुमची रमा आणि या मुलीकडनं सुद्धा। येस, तर काय मग कसं वाटतंय तुला? एकदम छान आहेस तू, गोड आहेस, मगापासून मी तुला बघते, फार असं छान बोलतेस। काय कसं वाटतंय तुला सगळं शूटिंग आणि करून? मला खूप मजा वाटते, मला खूप आवडतं शूटिंग करायला। आणि बाबा बद्दल कसे सीन सुरू आहेत तुझे?
चांगले. हा चांगले सुरू आहेत. बरं, अशी काय कोणती अशी मजा येते का? तो तुला असं सांगतो का की आपण सीन मध्ये आता हे करू की ते करू, असं काही तुमची प्रॅक्टिस कशी चालते अगं? हो, मग तो माझ्याकडनं मला म्हणतो की, म्हणजे मी पण म्हणते त्याला की चल स्क्रिप्ट रिडिंग करू. तो एकदम छान प्रकारे स्क्रिप्ट रिडिंग करतो, म्हणजे मला खूप आवडतो तोच दादा. मी त्याला म्हणते पण की खूप छान आहे, मला तूच आवडतो. सकाळी सकाळी गुड मॉर्निंग करते त्याला, मला खूप आवडतो तो. खरंच सांगते, मी खरंच सांगते. ओ खरंच सांगते. थँक्यू ग, थँक्यू ग. नाही, एवढं पॉझिटिव्ह वातावरण हो, अरे, मुलांमधून ना फार गोड आहे, ते फार गोड आहे मुलगी, फार गोड आहे. नकळत निर्माण आणि होते आणि ती एनर्जी येते. तिच्या आई वडिलांनी करेक्ट संस्कार केलेत, त्यामुळे तिलाही हे माहिती की हे जे काय आपण करतोय ते सगळं खोटं खोटं आहे, ते इथे सोडून द्यायचं असतं. Correct. घरी गेल्यानंतर आपलं घर, आपले नातेवाईक, आपले आई बाबा, आपला अभ्यास, आपली शाळा, आपलं गाव हे जास्त महत्वाचं आहे. नाही, म्हणजे मला आई सांगते की त्या गोष्टी तिथेच विसरून जायच्या अरे. आणि इथल्या गोष्टी घरी नाही न्यायच्या आणि घरच्या गोष्टी इथे नाही आणायच्या. ओ मस्त. इथे तिकडच विसरून जायचं, इथे शूटिंग करायचं आणि जेव्हा घरी जातो तेव्हा इकडचं काहीच तिकडे न्यायचं नाही, निगेटिव्ह वाईब्स वगैरे काहीच नाही. तर मला रादर असं सांगायला आवडेल की लहान मुलांना मोबाईल दाखवूच नका, पण दाखवलं तर हा इंटरव्ह्यू नक्की दाखवा की ह्या वयामध्ये ही समज असणं हे काहीतरी वेगळं आहे. तर ही समज प्रत्येक लहान मुलाला येणं गरजेचं आहे, कारण आजची सगळी लहान मुलं इतकी प्रिव्हिलेज्ड आहेत, सगळं लहान वयापासून आपल्याला मिळतंय. तर ते मिळत असताना सुद्धा या सगळ्याबद्दलची जाणीव असणं गरजेचं आहे. तर हे जरूर ऐका आणि बघा. येस. तर तुझ्या मम्मी पप्पांना तुला काय सांगावं असं आवडेल? म्हणजे तू आता मम्मी पप्पांना काय सांगशील, काय सांगूसं वाटेल तुला मम्मी पप्पांना? म्हणजे माझे जे आई बाबा आहेत ते माझे गुरु आहेत, माहितीच सगळ्यांना. म्हणजे सगळ्यांचे आई बाबा गुरुच असतात, ते आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रभू, मला एकच त्यांच्यासाठी बोलायचंय की आई बाबा तुम्ही माझ्यासाठी जगातले बेस्ट हे आहेत, आई बाबा आहेत. असे आई बाबा कोणालाच नाही मिळणार. असं आई ग, किती गोड ग, खरंच आहे ते. त्यामुळे तू इतकी छान आहेस, माहितीये का तुला? म्हणजे माझे आई बाबा मला काही चुकीचं सांगत नाही, मला ओरडत पण नाही, नीट सांगतात, सगळं खूप चांगलं आहे ते. येस. या बाबा सारखे. ओ म्हणजे हे खरंच काहीतरी भारी आहे आणि ही पॉझिटिव्हिटी इतकी छान. अरे तू तर इमोशनल झालायस. अरे हो, ही समज फार ही वेगळं आहे. हे काहीतरी हे लहान मुलांना इतकी समज असणं आणि हे असं व्यक्त होता येणं हे फार रेअर आहे. छान आहे. अशीच राहा आणि अजिबात इथे हवा नाही जाऊ द्यायची. डोक्यात माझे बाबा म्हणतात या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं. मी ऐकते, सोडून देते. काय म्हणजे निशब्द करणार आहे ऍक्च्युली. ही ती अशी छान छान क्यूट बोलते, तिला पण कळत नसेल की ती काय लेवलने बोलते ऍक्च्युली, कारण ह्या वयात इतकी समज असणं खरंच खूप ग्रेट असतं. तर तू पण आता इमोशनल झालास, कारण सिरियसली हे फार कमी बघायला मिळतं. आणि आता हे सेटवर जे रमाक्ष आम्ही बघत आलो, तर तुझ्या 2 वेण्या नाही का तुझ्या आवडीचा, तर आत्ताचा सडनली लुक रमाचा चेंज झालाय, तर त्या लुकला काय नाव देशील? म्हणजे तेव्हा तू 2 वेण्या म्हणायचास, आता जर आलीच बाय चान्स समोर तर काय नाव देऊसं वाटेल तुला? हा, मी विचार नाही केला. तू आता विचारतेस तर गोष्टीत म्हणायला गेलीस तर मी अजून रमाला बघितलेलं नाहीये एपिसोड्स मध्ये. हो, पण आज आता तू तिला पाहिलंयस तर असं मला तर नाव काय ठेवेन मी तिला हे मला आता नाही सांगता येणार आहे. पण ती जे आता फील करते ना ते खूप बेटर आहे, कारण तिला असं व्हायचं की 40-50 मिनिटं यार ते वेण्या घालायला लागतात. आता कसं मोकळे सोडले की मोकळे केस सोडलेली रमा. मोकळे केस सोडलेली रमा, काहीतरी मी नाव आठवेन, पण काहीतरी मला सुचेल, मी ते देईन तिला नाव. ती पदवी देईन मी तिला. कारण ही 2 वेळांची पदवी आहे. नाही, पण हे 2 वेळा हे सुद्धा एक वेगळे पण होतं आमच्या मालिकेचं. 1100 भाग कॅरी करणं आणि ते इतक्या गोड पद्धतीने कॅरी करणं जे प्रत्येक हिरोईनला कदाचित सूट नसतं झालं, तर ते तिला सूटही झालं. तर तिनं छान निभावलं, ते तिनं कॅरी केलं आणि ते कुठल्याही आउटफिट वरती ते बरोबर ती आपलंसं करून घ्यायची. तर ही तिची हुशारी आहे. खरंच आहे. आता जो तुझा लुक झाला ना खूप छान आहे. तर तुला त्या लुक मधलं असं भावलेलं किंवा नाही का असं पटकन की बाबा हे छान झालं नाही ह्या लुक मधलं, आपल्या कॅरेक्टरच्या रिगार्डिंग असं काहीतरी आवडत असतं आपल्याला? नाही, खरं तर मी अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, चष्मा आलेला आहे आणि मला जर तो
ब्रँडेड चांगल्या काचांचा चष्मा नसेल तर खरं तर डोळे दुखतात, डोकं दुखतं माझं. तर आता सध्या मी त्या फेज मध्ये की फक्त सीन पुरता मला चष्मा द्या, कारण इथला शूटिंगचा चष्मा काही त्या स्टँडर्डचा नसतो. पण मी आता माझा एक करून घेईन 0 नंबरचा सेम असा फ्रेमचा, किंवा त्यांना तरी करायला सांगेन. पण चष्मा, थोडेसे कपडे बदललेत, पण याही सगळ्यापेक्षा मला असं वाटतं की बदल जे काही घडलेत ना ते आत घडलेत. कारण 7 वर्षांमध्ये मी आतून खूप दमलोय. मी अजून अक्षय आतून दमलाय खूप. सगळ्या लहान मुलांना एकटा सांभाळतोय, घरात नेमकं कोण त्रास देते हे कळत नाहीये, बायको घर सोडून गेली, ती का सोडून गेले ह्याचं खरं कारण समोर आलेलं नाहीये. त्यामुळे एकंदरच एक मानसिक थकवा आलेला आहे अक्षयला. तर मला असं वाटतं की बाह्यांगापेक्षा अंतरंग त्याचं खूप डिस्टर्ब झालेलं आहे आणि ते जास्त अवघड असतं दुरुस्त होणं. तर ते दुरुस्त करण्यासाठी आता अक्षय काय धडपड करेल याच्यात मी जास्त इंटरेस्टेड आहे, की तो आतून जो काय दुखावलाय ना तो कदाचित हे औषध असेल, ह्यानं ते बदल. करेक्ट करेक्ट. तू औषध असणार आहेस म्हणजे अक्षय बाबाचं. तर काय मग लगेच ट्रीटमेंट एनर्जी बुस्टर. कळलं मी हे तिला energy सीन मध्ये पण म्हणतो की तू माझी एनर्जी बुस्टर आहेस, आणि ती मला सतत बाबा स्माईल अशी एक आठवण करते. असे आम्ही त्यात ठेवलेलं आहे की बाबा हसायचं काय. ओके. तर खरंच हे खूप छान आहे. आणि आता हा जो प्रवास आहे की 7 वर्षानंतरचा, तर सहजच विचारेन मी तुला जाता जाता की तुला 7 वर्षांनी असा मेजरली आपल्या इथे काय बदल व्हावा असं वाटतं, म्हणजे ओव्हरऑल ह्या जगात किंवा जे काही तुझ्या आजूबाजूचं वातावरण आहे त्याच्यात. कारण एक तू सुजाण नागरिक आहेस आणि ह्या दृष्टीने मी तुला विचारते. 7 वर्षानंतर मीच स्वतः खूप पद्धतीने बदलावं असं मला स्वतःला वाटतं. कारण माझ्यामध्ये अनेक फ्लॉज आहेत, अनेक एक चुका. मेजरली असा फ्लॉज आहे का तुझ्यात, तुला जो आकर्षण आहे की हा बदलावा असं काही? मी पटकन विश्वास ठेवतो अनेक जणांवर, अनेक घटनांवर, अनेक तर ते मला थांबवायचंय, बदलायचंय, थोडस आणखीन सावध व्हायचंय मला. तर हा माझ्यातला बदल जो मला प्रॉमिनंटली जाणवतो की मला बदल करणं गरजेचं आहे. भयंकर हळवा आहे, इमोशनल आहे, पटकन अटॅच होतो, पटकन विश्वास ठेवतो, हे सगळं बदलणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला आजूबाजूचं म्हणशील तर डेफिनेटली ज्या माझ्या कायमच तक्रारी राहिलेल्या आहेत की रस्ते, आपल्यासाठी जगायला एक चांगलं वातावरण, उत्तम शाळा, आणि माझं हे नेहमी म्हणणं आहे की मोठे ब्रिजेस आणि मोठे उत्तुंग पुतळे बांधण्याआधी उत्तम शाळा द्या, उत्तम हॉस्पिटल्स द्या, उत्तम सोयी द्या, चांगलं पाणी द्या, राहायला चांगली जागा द्या, आम्हाला चांगला श्वास घेऊ दे. तर पण भारताचा जो काही वेग आहे तो वेग थांबवू न देता ही सगळी डेव्हलपमेंट आपल्याला करायची आहे. कारण सगळं जग आणि भारत थांबवून हे सगळं आपल्याला करता येणार नाहीये. तर ह्या वेगाशी समरस होऊन आपल्याला हे सगळं कसं काय करता येईल, किती वर्ष लागतील हे माहित नाही, आणि आपल्या ह्या जिवंत असेपर्यंत हे चेंजेस बघायला मिळत हीच ईश्वर जडे प्रार्थना. येस, नक्कीच. असं काहीतरी हो, देव करो, आणि हे तू आता म्हणालेस ते सगळं घडो. जसं की अनेकशे प्रॉब्लेम्स पैकी हा एक 0.5% प्रॉब्लेम, बेसिक म्हणूया आपण, फारच बेसिक आणि नीड, असं बेसिक अन्न वस्त्र निवारा जे आपण अगदी आपल्या शाळेपासून शिकत आलेलो आहोत. हल्ली ते अन्न वस्त्र निवारा इंटरनेट पण झालेलं आहे, पण आपण अन्न वस्त्र निवारा, तर ह्या अन्न वस्त्र निवारातल्या बेसिक गोष्टी रिगार्डलेस ऑफ तुमचा वर्ण, धर्म, जात, तुमची आत्ताची काय, या सगळ्याच्या परे मिळणं गरजेचं आहे प्रत्येकाला. तरच माणूस सुखी राहील, आणि माणूस सुखी राहिला तर त्याचे रिफ्लेक्शन तुम्हाला समाजात कळायला लागतात की माणूस भलतेच राग भलत्या गोष्टी जेव्हा काढायला लागतो ना तेव्हा अगदीच कळतं. मी गाडी चालवताना राग काढत असतो ना, तो कुठला तरी मागचा राग असतो. ते मग पैसे अडकलेले असतात, ते घरात काहीतरी वाजलेलं असतं, ते हे सगळं थांबणं गरजेचं आहे. माणसाने शांत होणं गरजेचं आहे, एकंदर स्थैर्यता येणं गरजेचं आहे. आणि आपल्या इंडस्ट्रीबद्दल म्हणशील पुढच्या 7 वर्षात काय बदलायला हवं, तर मला खूप स्ट्रॉंगली वाटतं की फक्त टेलिव्हिजन हे मंडे टू फ्रायडेच असलं पाहिजे, सॅटर्डे संडे कधीच टेलिकास्ट असता कामा नये. हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण ऍक्टर्स वरती जो लोड येतोय आम्हाला डे नाईट शूट करून, तो दुर्दैवाने कुठेच कॅल्क्युलेट होत नाहीये. आणि त्याच प्रोड्युसर्सना ज्यांची मंडे टू फ्रायडे सिरियल चालू आहे, त्याच प्रोड्युसर्सना सॅटर्डे संडे वेबसिरीज सारखा थोडासा काहीतरी आता कॉन्टेंट करायला द्या. म्हणजे त्यांचंही नुकसान होणार नाही, त्यांच्याकडनं ते 2 दिवस हिरावून घेऊ नका. पण थोडा जो आता युथ जो टेलिव्हिजन पासून लांब गेला, तो जर टेलिव्हिजनवर परत यावं असं वाटत असेल तर त्यांना सॅटर्डे संडे थोडस असा कॉन्टेंट द्या की युथ बाकी OTT कडनं तुमचं टेलिव्हिजन बघेल. तर या आयडियाज मात्र आहे या पुढच्या 7 वर्षात घडाव्यात असं वाटतं. ह्या पुढच्या 7
वर्षाच्या म्हणजे अशा आयडियाज येणं डोक्यात हेच खरंच खूप भारी आहे. म्हणजे तू आत्ताच ही कल्पना दिलीस, होपफुली घडो. हा मग तरच एकंदरच स्टॅबिलिटी येईल ग, की आम्ही पण मेंटली जरा ऍट पीस राहू, की आम्ही दिवस रात्र नुसते. कारण मी ठाण्याला राहतो, मला 2 तास मिनिमम लागतात मोडला पोचायला. मला 7:30-8ला निघावं लागतं, तेव्हा मी 10च्या शिफ्टला इथे पोहोचू शकतो. रात्री 10 किंवा 10:30ला पॅकअप झाल्यानंतर मला रोज रात्री 12 वाजतात. फॅमिली लाईफ हॅज गॉन फॉर अ टॉस. आणि तक्रारी नाही येत, आम्ही इथे पैसेच कमवायला येतो. पण ह्या सगळ्यातनं सोल्युशन काढणं हे एंटायर टेलिव्हिजन फेटर्निटीनी बसून ठरवणं गरजेचं आहे, की मंडे टू फ्रायडेच टेलिकास्ट आणि सॅटर्डे संडे तुमच्याकडे अनेक फिल्म्सचे राईट्स आहेत ते दाखवा. रियालिटी शो हे सगळे सॅटर्डे संडेला शिफ्ट करा. आणि ओटीटी सारखा थोडासा चांगला कॉन्टेंट, बोल्ड कॉन्टेंट नाही म्हणते मी, पण काहीतरी जरा यंग ऑडियन्स ज्याला कनेक्ट होईल, त्यानं तुमच्याकडे यंग ऑडियन्स पुन्हा टेलिव्हिजनकडे येईल असा सॅटर्डे संडे कॉन्टेंट तर बदलेल असं मला वाटतं. येस, होपफुली हे नक्कीच घडो. आणि आता तुमचा हा प्रवास आम्हाला बघायला मजा येणार आहे. आणि फायनली रमाक्षय एकत्र येऊ देत अशी आमची सगळ्यांचीच प्रेक्षकांची इच्छा आहे, कारण हा पूल भक्कम आहेच Yes, एकत्र yes, आणणारा. हो ना? येस. तर आपल्या प्रेक्षकांना तू जाता जाता काय सांगशील ग? काय सांगशील सिरियल बद्दल जाता जाता? मी सांगेल की सांगेन. सांगेन की ही सिरियल नक्की बघाल. येस. तर दादा तूही आपल्या प्रेक्षकांना एक छानपैकी सांग, की आता जे आपण फार गप्पा मारल्या त्याच्यातनं हो. खूप विषय नकळत निघाले होय, होय. आणि ते नक्कीच खूप छान वाटतील आपल्या प्रेक्षकांना देखील. तर काय सांग? हा, आमच्या मालिकेवर जे तुम्ही आतापर्यंत प्रेम केलेला आहे, जो विश्वास दाखवलेला आहे, तो विश्वास तसाच राहू दे. आणि तुमच्या ज्या काही तक्रारी असतील आमच्या पात्रांबद्दल, गोष्टीबद्दल, त्याही आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. फक्त हे लक्षात ठेवा की आम्ही माध्यम आहोत. आमच्यावरती अजून 50 जण असतात जे हे सगळं ठरवत असतात. तर डिरेक्टरला अक्कल नाही, तुला कळत नाही का वगैरे, ते पर्सनल न होता फक्त ते कॅरेक्टर पुरतं राहू दे. आणि आमच्या गोष्टीवर प्रेम करा. स्टार प्रवाहावरती दुपारी 1:30 वाजता मुरंबा ही मालिका न विसरता बघा. बघा. येस. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.